हॅलो फ्रेंड्स, मी सनी पाटील. स्वागत आहे तुमचं आमच्या ट्रॉम्बे गावन. तर आज आमच्या ट्रॉम्बे गावन जे जे मावळ तुम्हाला भेटते ना ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी. आणि आज आपल्याकडे ना आज आपला मित्र आला आहे सागर मयेकर. आपलं मावळं बघायला का दादा तू मला दाखव आवडचं मावळं. तर चला माझ्याबरोबर. माझ्या सोबतीला आपल्यावर 2 नाही 3 बाजारात. एक सकाळचा भरते तो, एक पुढे पोस्ट ऑफिसकडे आणि एक बाजार आहे तो आमच्या गावामध्ये. ते दोन्ही टाईम तुम्हाला तिकडे भेटेल. तिथे पण नेईन मी तुम्हाला. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा, ब्लॉग मिस नका करू मित्रांनो. तर चला आता सागरला पण विचारूया. नमस्कार मंडळी, नमस्कार, सुस्वागतम. आजचं सकाळ आपल्याला सनी पाटील सोबत. माझं भाग्य आहे, मी म्हणेन की आज या ट्रॉम्बे गावात आल्यापासून तुम्ही पाहताय पाठीमागचा परिसर आल्यापासून वरणा पावसाच्या सरी वाहायला लागल्यात. म्हणजे साक्षात पाऊस यायला सुरू झाला आहे. तर मी तुम्हाला आता पुढचा प्रवास दाखवणार आहे सोबत सनी पाटील. चला या. चला. तर मित्रांनो आपण चाललोय त्यांना मावळ बघायचं ते करायला. तर चला. यस सनीजी या. त्या मावशीकडनं सुरुवात करूया. सांगा काय नेमकं काय आहे यांच्याकडे. हे मित्रांनो हे जवला आहे, ओला जवला आहे. हा टोपली आपण बघू शकता, पुन्हा ओला जवला आहे. आणि आयनकडे कॅमेरा घ्या. कॅमेरा आपला जवळचा भाव कसा आहे टोपलीचा? 300 रुपये टोपली. 300 रुपये मावशी. आणि आता अर्धी झाली का त्याची दिली सी 100चा जवला दिला. तर मित्रांनो इथे तुम्हाला ओला जवला वाट्यावर पण भेटणार. तर चला आता आपण जाऊया. चिंबोऱ्या पकडा. चिंबोऱ्या क्या बात आहे. चिंबोऱ्यांची मजाच वेगळी आहे ना. दादूस या चिंबोऱ्या बघ. या पकडायच्या कशा? अशा पाठून पकडतात? नाही पाठून रस्ते दाखवता पकडून. मोठ्या बाबा रे बाबा. इथे या तुम्हाला स्वस्तामध्ये भेटेल. अच्छा ह्या चिंबोऱ्या अशा पकडल्या जातात. तर मित्रांनो तुला पकडेल, मला पकडेल. दादूस म्हणतोय की आपल्याला पकडेल. नाही पकड म्हणजे म्हणतात ना, नाही स्पर्श करायला तेवढं चांगलं आहे. जानकारी असेल तर बाबा पकडा. आणि हे टोपलं कसं दिलं औषधी? हे टोपलं कसं दिलं? 2200 रुपयाचं. किती किती असतील याच्यामध्ये? किती? 24 आहे. मित्रांनो तुम्ही पाहताय त्याला काय म्हणतात? टोपलीला काय म्हणतात त्याला? टोपलीला टोकरी. टोकरी. ह्या टोकरीमध्ये 24 तरी चिंबोऱ्या आहेत. आणि एक चिंबोरी तुम्ही पाहताय. दादूस दाखवतोय. एकदम भयानक नांगीवर करते. नांगी ही बघा ही भरलेली आहे. हा मोस्टली ना ह्याच्यामध्ये दादूस ह्याच्यामध्ये मेल फिमेल म्हणजे नर मादी कशी ओळखायची? बघा नराच्या मागे ना सफेद आहे आणि मादीच्या जागेवर काळं आहे. अच्छा मादी जी असते ती काळी असते. हा नर आहे. ही मादी आहे. हा ही मादी आहे. हे बघा हा नर आहे. हा आहे ना. अच्छा हा नर आहे. हा नर आहे. ही मादी आहे. बरं ही मादी आहे आणि हा नर आहे. असं म्हणजे जे बघा नर दिसून समजून येतो नर आहे त्याच्यावर. ओके. तर मित्रांनो तुम्ही इकडे कधी पण या. इकडे मावळ आपला चिंबोऱ्या तुम्हाला आपण बोलले ना व्हिडिओ बघून आलो तर तुम्हाला कमी पण करून देतील ते. चला आता आपण पुढे जाऊया. दादूचं नाव आहे सनी पाटील. हा एक ब्रँड नाव आहे या गावामध्ये पाहायला मिळते आपल्याला. तर आपण सुका मावरा भेटतो तिथे जाऊया. सुका मावरा बघूया. हा भेटतो. बरं हे काय आहे दादूस? हे काय? बिलजा. सुका बिलजा. हा जवळ आहे. 350 रुपये. हा तर पुढे जाऊया. यांच्याकडे पण जवळ आहे. जवळ आहे. सुकट कशी दिली? सुकट 300ला. ही सुकट आहे. चांगल्या फ्रेश, एकदम फ्रेश, चांगली फ्रेश आहे. आणि ह्याला काय म्हणतात? जवला. जवला मित्रांनो हा आपण पाहताय जवळा. आणि 300 रुपये ना किलो. 300 रुपये किलो आहे सुका जवळा. चला या दादूस पुढे जाऊया. अजून काय पाहायला मिळेल? हे बघ आपल्याला बघा परत जवला आलाय बघा. इथे पण जवळा आहे. आता हा जवळा आणि तो जो जवळा मग असं होता हा ओला आहे.
अच्छा. ह्याच्यामध्ये फरक आहे. हे कसं दिलं? कसं दिला? 300ला. 300 रुपये किलो. 300ला जाळी आहे. जाळी अख्खी जाळी 300 रुपयाला. मित्रांनो आपण पाहताय ही जी जाळी आहे ना, म्हणजे हा जो कॅरेट आहे हा 300 रुपये. 300 रुपयामध्ये पूर्ण आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार. दादूस अजून काय पाहायला मिळेल? हे बघा ना आपलं भरलेलं आहे ना मित्रा. या सगळे जवळच पाहायला मिळणार आपल्याला. जवळ ना, आपण पुढे मार्केटमध्ये जाऊया. बरं बरं ठीक आहे. चला आता पुढे तुम्हाला घेऊन जातो एकदा. हे काय पुढे समोर काय आहे? हलवा आहे. हलवा. हलवा आहे. हलवा हा आहे. मस्त. काय कसा दिला हलवा मावशी काय सांगाल? हा 900. हा किती वजन किती असेल याचं? तरी 1 किलो जवळपास 1 किलो. मित्रांनो आपण पाहतोय हा जो हलवा आहे तो 900 रुपये एक पीस आहे आणि 800 रुपयामध्ये देतील आपल्याला 100 रुपये कमी करून. पण मी एवढं सांगेन की एकदम फ्रेश आहे. तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त ताजा एकदम ताजा. चला आता आपण पुढे पण एक आहे. आपण पुढचे जिकडे चाललो ना आपण तिकडे त्यांचे आपण रेग्युलर व्हिडिओ बघतो. ओके. हा ते ब्लॉगर आहे का? हा नाही ब्लॉगर नाही, ते फेमस आहेत. अच्छा इकडे. हा ते वेगळा मित्र इकडे. हे काय? हे सुरमई. सुरमई सर्वांची लाडकी, सर्वांची आवडते. आपण म्हणतो ना जे गोष्ट खायला आवडते. आपण मुंबईच्या शहरामध्ये किंवा कोणत्याही शहरामध्ये जरी गेलो तर पहिला आपण जी डिमांड करतो, पहिलं जी मागणी करतो ती म्हणजे सुरमई. आणि दादूस आपल्याला दाखवतोय ही सुरमई. हे काय? रावस. हे रावस आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. हे रावस. मावशी कसं दिलं काय सांगाल? 800 रुपये. हे 2 पीस 800 रुपयाला. अच्छा 2 पीस. मित्रांनो हे 2 पीस तुम्ही पाहताय 800 रुपयाला 2. वा क्या बात आहे भाई, एकदम फ्रेश आणि खवलं लागतात. हे बघा मावशी हे काय? ह्याला काय म्हणतात? कोलंबी ना? कोलंबी. मित्रांनो पण ही थोडी काळी दिसते मावशी ना, ब्लॅक दिसते, थोडी सुकी दिसते ना अशी. मित्रांनो अशा प्रकारे. दादूस कोलंबी आवडते काय? मी स्वतः पकडायला जातो. स्वतः पकडायला जातो म्हणजे सवालच येत नाही. ह्याला काय म्हणतात? ही ताम फिश आहे. ही फिश मित्रांनो तुम्ही पाहू शकता. ही फिश आहे ना मी उरण गावामध्ये पकडली होती. उरण गावामध्ये. दादूस ही काय सांगशील ह्या फिश विषयी? काय सांगू, फर्स्ट टाइम मला एवढा भेटलाय म्हणजे तुम्ही बघा हातात. हा किती किलोचा असेल? 5 किलो. आता जास्त आहे. 12-13 किलोचा हा ताम फिश आहे. हा रेड दिसतो थोडासा, आपल्याला लालसर रंग आहे अंगावरती आहे. काटा आहे मध्ये. टेस्टी एकदम. हे छोटे पडतात मला. ओके. मस्त जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. आणि मी माझ्या एवढा मोठा मासा पकडलेला आहे. माझ्या एवढा मोठा मासा. तर मित्रांनो तुम्हाला ऐकायला मिळते दादूस काय सांगतोय की त्याने दादूस ते स्वतःच्या एवढा हाईट, जेवढी त्याची हाईट आहे तेवढा त्याने मासा पकडलेला आहे. आणि आता हा ताम फिश आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या समोर. चला पुढे तुम्हाला अजून खूप काय पाहायला मिळेल. या ताजा ताजा मोरू ताजा चिकना मावरा माझा. मित्रांनो आपल्या इकडे या इकडे तुम्हाला व्हिडिओ बघून सांगा. आणि दादूस पुन्हा एकदा तुझं लोकेशन सांग ना, नेमकं हे मच्छी मार्केट कुठे आहे? मित्रांनो लोकेशन आहे ट्रॉम्बे कोलीवाडा. तुम्हाला इकडे कसं यायचं ट्रॉम्बे कोलीवाडा? आले तर शेअर ऑटो आहे आणि आपली बस आहे. आणि दुसरी गोष्ट इथे याला 360, 355, 352 सही सर्व बसेस आहेत. मी आपला सागर डिस्क्रिप्शन मध्ये ही सर्व टाक. नक्की मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार आहे. ट्रॉम्बे कोलीवाडा नेमकं कोणती बस येते, आपण कसा प्रवास करू शकतो आणि नेमकं कोणती ही मच्छी या ठिकाणी किती वाजल्यापासून अवेलेबल असेल? हे तुम्हाला 6 ते 9 वाजेपर्यंत. 6 ते 9 वाजेपर्यंत. हां. दुपारचं सकाळी 11 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 9 सर्व टायमाला माझ्या गावामध्ये पण आहे. तिथे आपण बघूया, ट्राय करूया. चला मित्रांनो पुढे जाऊया थोडासा. हे बघा हे काय? हे पापलेट आहेत. दादूस आता आपण कुठे निघालोय? आपण मार्केटला निघालो. रेकॉर्डिंग पण कर. ओके नाही विचारलं तरी. बस समोर बस दिसते 378 मानखू स्टेशन. ऍक्च्युली आपलं बस सर्कलला हा तो बाजार आहे आणि आपण पुढे चाललो पोस्ट ऑफिसकडे बघायला. तर शेवटपर्यंत चला.
चला पुढचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल दादू सोबत, सनी पाटील सोबत. पाहूया पुढील मच्छी मार्केट. बस 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 बाजारामध्ये त्या बाजार स्टार्ट झालाय. इकडे माकूल आहे. ते माकूल कसं दिलं ते 500. किती पीस येणार 500 रुपयाला? बघा तुम्ही मोजा. क्या बात आहे भाई. हे बघा मित्रांनो, आपण पाहतोय हा जो माकूल आहे मावशी म्हणतात आहे 500 रुपये. 500ला किती येणार? किती पीस येणार? 500ला किती? सर्व 500ला? अरे वा. पीस किती देणार मग? मारणार ना तुम्ही आम्हाला. दादू हा. क्या बात आहे. जबरदस्त. बघा इथे पीस आहेत. हे काय आहे? खूप आहे. ही सुरमा इथे आहे. हे छोटे छोटे काय पापलेट आहे काय? अच्छा हे हलवे आहे. हे मांदेली आहे. ही मांदिली. हे करते. दादू हे काय आहे? हे काय आहे? हे बिलज आहे. बिलज मोदक मस्त आहे. हे पण टेस्टी लागतं. आपलं हिरव्या वाटाणात बनवलं. जबरदस्त. एक नंबर. काय ना? एक नंबर. वा वा वा, क्या बात आहे. जबरदस्त. पैसे काढायला बघूया तू काय ना की तोंडी आम्ही पण तेच धंदा करतो पैसे काढायला. मित्रांनो, हे काय? याला बोलतात समुद्राची तलवार. तलवार. समुद्रातील तलवार. पाकटी सदाची पाकटी. हा हा. याला बोलतात वर्षी. याला थोडे काटे असतात. काटे असतात. हा टेस्टी असते. हा हा हा. 100च्या 5. पुढे हे काय काळं ब्लॅक वाला काय हे? हलवा आहे, बांगडे आहेत, कोलंबी अच्छा हा आहेत. हलवा आहे. तो पण हलवा होता. हा. हे छोटी यांच्याकडे पण हलवा सेम आहे सर्वात. तसंच आहे. सुरमा आहे, हलवा आणि माझ्या सगळ्यात आवडता भाई साप खतरनाक. हे बघा हे माझं आवडतं. हे एकदम ह्याला काय म्हणतात? बागडा. दादूस बांगडा. हे बांगडा हे आपल्याला मम्मी माझी लय भारी बनवते यार. मसाला बिसाला लावून एकदम यम्मी जबरदस्त. चला हे बघा हे बाजूला. वा वा वा. हौशी किती वर्षापासून तुम्ही धंदा करताय काय सांगा? किती वर्ष सांगू तुला? 10 वर्षाची होती तेव्हाशी धंदा अरे करते. बापरे बापरे. हे माझा जन्म पण नसेल. तुझा जन्म पण नसेल जन्म पण तेवढ्याला. नसेल. तेव्हाशी धंदा करते. मावशी आज या ट्रॉम्बे कोलीवाड्यात आल्यापासून आहे ना पाऊस पडायला सुरुवात झाली. आजच पाऊस पडतोय का असं रोज पाऊस पडतोय? आजच पडतोय. तू आलास म्हणून आजच पडतोय. दादूस बघ बघ काय बोलताय. तू आलास म्हणून पाऊस पडतोय आमच्या गावात. नाही तर रोज नाही परत. रोज मस्त थंडी वाजते. ऊन येते. अरे वा. हा काय यार तू आलास तर पाऊस घेऊन आलास तू. पाऊस आलाय ना? मित्रांनो कमेंट करून सांगा. हा. बघ, एवढा दिवस झाला पाऊस नाही. यो आयला तर पाऊस पडायला लागला. बरोबर आहे. अशी आई बोलते यार ती. हा वरुण दादाचा आशीर्वाद आहे आपल्याला हा. की आपण खरंच प्रसन्न मनाने एका ठिकाणी जातो. हा. मग आपल्यासाठी वर्षा होते का गोष्टीची. फुलांची वर्षा असते. हा. तसं स्वागत करण्यासाठी आपल्याला पाऊस आलेला आहे. ओके. तर सागर ही माझी तुमची मावशी आहे. मावशी नमस्कार. नमस्कार. एक नंबर मावरा असतो बघ. हा. टायगर प्रॉन्स. अरे टायगर प्रॉन्स आपण थोडं बघूया. मावशी द्या जरा. आता इथे पुढे पण आहे. अरे भरलेला आहे अरे सगळं. बापरे बापरे बाबा रे बाबा एवढा मोठा. एवढा मुंबईला मी पाहायला मिळत नाही. मुंबईला नाही जात. अजून मुंबईला पाहायला नाही मिळत. मी कधी बघितलं नाही जास्त. ते हॉटेलमध्ये असतात ना मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये वगैरे. नाही ती मोठ्या हॉटेलमध्ये हा हे हॉटेलच जातात. पार्सलला. मावशी तुम्ही काय सांगाल किती वर्षापासून हे तुम्ही मच्छी विकताय? मी शाळेत असतानापासून मच्छीचा धंदा करते. बरं कोणती कोणती मच्छी आतापर्यंत विकली? पापलेट, सुरमई, हा. बोंबील, हा. कोलंबी, टायगर प्रॉन्स, सुकी मच्छी पण विकते. आणि आज ह्या ज्या मच्छी आहेत ह्या संपतील का सगळ्या? संपतात माझ्या. हा? किती वाजेपर्यंत संपेल? 9 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत संपणार आहे. वा क्या बात आहे. आज खमंग असा दिवस आपल्याला मच्छी फ्राय किंवा लोक काय कालवण तुमच्यात काय म्हणतात कालवणला? आंबट 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 बनवून एकदम लजीज एकदम लाजीच आपला यो अश्विन घरचं डायलॉग आहे. हा हे बघा ते पुढे बघा. कोलंबी. ही पण कोलंबीच आहे माप ना? हा कसा माप आहे? 300 ला घ्या. हे माप कसं आहे? ताजूस कसं आहे माप आहे? हा
एवढा मोठा 300 रुपये माप आहे, 300 रुपये माप आहे. दादूसने आपल्याला दाखवलं. आता आपल्याला हा मच्छी मार्केट आपण पाहताय माझ्या पाठीमागे. या ठिकाणी आपल्याला ताम फिश, बोंबील पाहायला मिळाले, दुसरा सुका जवळा वगैरे पाहायला मिळाला. तर मी आल्यापासून मला असं वाटत होतं की खूप काही छान असं मच्छी आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल. ट्रॉम्बे मच्छी मार्केट तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही मानपूर स्टेशनला उतरू शकता. तिकडनं बस येते 372. हां 372 ही डायरेक्ट बस आपल्याला ट्रॉम्बे कोलीवाडा ह्या ठिकाणी आणते. इथे ह्या ठिकाणी मच्छी मार्केट आहे. कसं मार्केट आहे, काय आहे हे मी सांगण्यापेक्षा मी तर दाखवलं तर तुम्हाला, पण तुम्ही या ह्या ठिकाणी. हे बघा मित्र, ती बस आली बघा. ती बस आली 378. हां हे बघा 378. तर तुम्ही पण या ठिकाणी या आणि मच्छी तुम्ही खरेदी करू शकता जी तुम्हाला आवडते. माहिती नाही तुम्हाला कोणती कोणती मच्छी आवडत असेल. जी मच्छी तुम्हाला आवडते ती कमेंट करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये लिहा, तिथे लिहायचं असतं.